महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय नामदार अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दिव्यांग सेल राष्ट्रवादी मावळ यांच्याकडून दिव्यांग व आदिवासी तसेच आश्रम शाळेतील मुलांना फळे व खाऊंचे वाटप करण्यात आले। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्ताने मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके, जिल्हाध्यक्ष विठ्ठल अण्णा शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश भाऊ खांडगे, महिला अध्यक्षा सुवर्णाताई राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल महिला आघाडी अध्यक्षा ज्योतिताई भरत राजिवडे यांच्या प्रयत्नातून मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवस्ती, नाणे मावळ, करुणांजली मतिमंद मुलींची शाळा तळेगाव दाभाडे व संजीवनी मुलींचे वसतिगृह यशवंतनगर या 3 शाळेतील मुलांना फळे व खाऊचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल महिला अध्यक्षा ज्योतिताई भरत राजिवडे, छायाताई साळुंके, रेखाताई बर्दे, राजश्री नायकरे, अश्विनी बेंद्रे, जयश्री म्हसे, सूर्या शेख, सामाजिक कार्यकर्ते भरत नाना राजिवडे, रवींद्र नायकरे, कल्याणी घोडे, आशावरी बुतकर, दीपाली काळोखे, सुनील कचरे, मारुती कदम, किशोर खोडे, प्रदीप भुजबळ, सिस्टर ओलिव्हिया फर्नांडिस, सिस्टर लॅविना क्रास्ता, अल्बर्ट डेव्हिड, सुरेखा कुंभार, वैष्णवी कोरफळकर, सुषमा काळे, सुषमा कवळे, प्रियंका लोढे, वर्षा सिरसाट, सुकेशनी भोसले हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते। काळे, सुषमा कवळे, प्रियंका लोढे, वर्षा सिरसाट, सुकेशनी भोसले हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते। दिव्यांग सेल अध्यक्षा ज्योतिताई राजिवडे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना अजितदादा पवार यांच्याबद्दलच्या राजकारणातील तसेच समाजकार्याचे वेगवेगळे अनुभव शाळेतील मुलांना व शिक्षकांना सांगितले व दादांच्या कार्याची आठवण करून दिली। यावेळी सर्व मुलांना फळे व खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। प्रदीप वाडेकर, मावळ वार्ता। आज आपण इथे अजितदादा पवार जे आपले लाडके दादा उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे वाढदिवस म्हणजे त्यांची जयंती, आता वाढदिवस नाही म्हणता येतं, आपण आता त्यांची जयंती साजरी करतोय। तर त्यांची जयंती साजरी करण्याकरता सगळ्यांनी छोट्या मुलं आणि आमचे हे कार्यकर्ते दिव्यांग सेलच्या कार्यकर्ते ह्या इथे उपस्थित आहेत। आज आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके, तसेच तालुका अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे आणि आमच्या महिला अध्यक्ष सुवर्णाताई राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दिव्यांग सेलकडून हा उपक्रम घेतलाय। आता आम्ही सकाळी पण 2 शाळेत जाऊन आलो, आता तिसरी तुमची वसतिगृह म्हणजे 6 पण तुम्हा मुलांना दादांबद्दल काय काय माहिती आहे, दादांबद्दल काय माहिती नाही, ती जर काय माहिती नसेल ते आमच्या कार्यक्रम उपाध्यक्ष छायाताईंनी सांगितलं असेल की बाबा दादा कसे होते, दादांचं काम करण्याची पद्धत कशी होती। दादा सकाळी 6 वाजता उठून कामाला जायचे, तिथून पुढे त्यांचं काम चालू व्हायचं। दादांनी कधी वेळ पाळली नाही, ते हमेशा बोलायचे की आम्ही भाषण देण्यामध्ये किंवा फक्त ऐकण्यामध्ये त्यांनी कृती करण्यामध्ये सगळ्यात मोठा माझा वाटा असतो की मी कृती करतो, मला बोलण्यापेक्षा जास्त काम आवडतं, म्हणून दादांना कामांचा माणूस म्हणतात। त्यांना कामाचा माणूस म्हणण्याचं कारण की ते कामाला खूप महत्त्व देतात। तुम्ही मुली आताच्या पिढीच्या नवीन पिढीच्या आहेत, तुम्हाला शिक्षणाबद्दल चाललंय तर तुम्ही त्यांच्या लांब आहे तेच बरं आहे, जास्त जवळ आहे, पण तुम्ही मुलीने स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे। दादांचं हमेशा असंच असायचं की बाबा प्रत्येक मुलगी प्रत्येक स्त्री ही सक्षम झाली पाहिजे। त्यांनी मुलगी आणि स्त्री सक्षम होण्यासाठी स्वतःच्या वागणुकीत किंवा स्वतःच्या कपड्यांच्या ह्याच्यामध्ये बदल केला। त्यांनी कधी पिंक कलरचं शर्ट कधी कोणत्या मुलाच्या अंगावर कोणाच्या अंगावर बघितलं होतं का? पण दादांनी पिंक कलर हा आपल्या भारत मुलींसाठी, आपल्या स्त्रियांसाठी, महिलांसाठी खास करून तो पिंक कलर स्वतःच्या अंगावर चढवला की आपण नाही, तुम्ही महिला सगळ्या सक्षम व्हा। तुम्ही महिलांसाठी आपल्या ज्या लाडकी बहीण योजना दादांनी काढली, त्या लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही सगळ्यांनी कामं मोठ्या व्हा, चांगल्या सक्षम व्हा। तर तुम्ही सगळ्या मुलींना पण मी हीच अपेक्षा करते की तुम्ही सुद्धा आज दादांच्या जयंतीनिमित्त हा प्रण घ्या की आम्ही सुद्धा खूप मोठे होऊ, सक्षम होऊ, काही ना काहीतरी नक्की बनवून दाखवू। पुढल्या वर्षीच्या जयंतीपर्यंत ह्या तुमच्या व्हायच्यातून एक तरी मुलगी अशी की आम्हाला म्हणली पाहिजे की नाही ताई आम्ही तुमचं ऐकलं किंवा दादांचं जयंतीच्या पुढल्या वर्षात आम्ही तुमच्या पायावर उभं राहून खूप छान असं केलं।